हॅलो सावलीवानी, काय झालं? किरण आहे का अजून घरात? नाही, ती कधीच गेली. अहो ती कधीच गेली. आपण जेव्हा भेटलो होतो ना तेव्हाच गेली. इतका वेळ कशी थांबेल होती? खरं बोलताय ना? बबलू दादा, मी खोटं का बोलेन? बहीण आहे ना मी तुमची. हो. तुझ्या भल्याचाच विचार करणार ना. सगळेच वेगळेच वागतात माझ्याशी. मला तर भीतीच वाटते. पण मला एक कळत नाहीये, स्वतःच्याच घरी यायला भीती कसली? किरणची. ती गेलीये. तेच तर पटत नाहीये. मग स्वतःच येऊन बघा. वहिनी, सारंग दादा, नील दादा फोन करा उचलत आहेत. ते तुमची मज्जा घेत आहेत. ते तुमची मज्जा घेत आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही घराबाहेर राहावं म्हणून चेष्टा करतायत ते. असली कसली चेष्टा करतात? एक तर पाय दुखतात, भूक लागली आहे. ऐका ना, एक लास्ट विचारू, खरंच किरण गेली आहे का? आता मी नाही सांगणार हा. तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर नका येऊ. तुम्ही बघून घ्या. ठेवते मी. घरी गेली का किरण? सावलीवानी, घरी गेली का किरण? सावलीवानी, घरी गेली का की? तू? हो. कुठे होतास तू बुबलू? मी कधीपासून तुला कॉल करते, तू माझा एकही कॉल उचलला नाहीस. मी किती वाट बघत होती तुझी. तू बाकीच्या सगळ्यांचे बरोबर फोन उचलतोस, माझा का नाही उचललास? बाकीच्यांचे कोणाचे कॉल घेतले? अरे मी तुला हॅपी दिवाळी विश करायला हात पुढे केलाय. तुम्हाला विश नाही करणार? हॅपी दिवाळी. अरे टाळी काय देतोय, हात दे ना. स्वतःहून हात पुढे करते, दे हात. हॅपी दिवाळी. ठीक आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आले. गिफ्ट? प्लीज ओपन करून बघ ना. सोनियाच्या काठी ज्योती ओवाळीते लाल 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 पार वाटला की लाल शर्ट. सावलीवानी, मला गंडवलंस ना? गंडवलं कुठे? उलट भीती घालवली तुमची. कसली भीती घालवलीस? भाऊबीज केली असती ना, आकडे आली असती. अरे भाऊबीज केली का तिने? तुला शर्ट देऊन गेली ना ती लाल. हो, लाल. सिग्नलचा कलर लाल. इथेच थांबा, रस्ता क्रॉस करू नका. अरे मेरे लाल, लाल रंग हा प्रेमाचा रंग असतो ना. आपण लाल रंगाचा गुलाब देतो की नाही? लाल. अरे बबलू दादा, तुला कसं कळत नाही? एवढं सगळे सांगतात तरी ती तुला भाऊ नाही मानत. बबलू, यांनी सांगितलं, आता मी सांगतो. ती तुला भाऊ नाही मानत, समजलं? लाल शर्ट भाऊ म्हणत नाही. थँक्यू किरण, थँक्यू. आली माझ्या घरी दिवाळी. किरण, ओवाळण्यासाठी ताट घेऊन ये, भाऊबीज करू आपण याची. काल रात्री आपण फोनवर बोलता बोलता झोपून गेलो, तर आपली झोप व्यवस्थित झाली आहे ना? मग आज जागरण करू आपण. अहो, हे बघा, खूप कामं बाकी आहेत. मला स्वयंपाक करायचा, सगळ्यांना भूक लागली असेल तर जाऊ द्या. जाऊ द्या जा. काय नसतं, जाऊ दे. अमृता वहिनी आहे ना खाली स्वयंपाक करायला? हो आहे, पण काय सावलीच्या छोटूच्या डोक्यात काय चालू आहे? तुम्हाला कसं कळलं? अरे कोण आहे मी? सांग. एक गोष्ट आहे, पण तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? गुड न्यूज आहे? नाही हो. मग एक बातमी आहे. बातमी? आधी देवासोबत तुला पोलिसांचं काम करायचं होतं, आता बातम्या पण द्यायच्या आहेत. काय बोलताय तुम्ही? ऐकून घ्या माझं.
खरंय, चूक माझीच आहे आणि ती मला कळली आहे. तू दिलेले पैसे आणि हे मी माझ्या कष्टाने कमवलेले पैसे, आता तर कुठे स्वाभिमान जागा झाला. हे बघ सावली, राजकुमार दादा नक्कीच नाटक करत असेल. त्याला आपण सगळेच ओळखतो. इतकी वर्ष जर माणूस बदलला नसेल तर असं लगेच कसं काय बदलेल तो? मला पण असंच वाटतंय. पण काय नाही, हे मी अमृता वहिनींना सांगू का? सांग सांग सांग, खरंच सांग. कारण तसे ताराला हे माहितीच आहे ना. तारा जाऊन सांगेलच. ताराने सांगण्यापेक्षा तू सांगितलेलं बरं आहे. सांग तू जाऊन. काय माणूस आहे राजकुमार. म्हणजे माणसाची नस बरोबर पकडतो. बघितलं ना कसं हँडल केलं तिला. काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे राजकुमारने त्या मूर्ख सावलीला कसं हँडल केलं बघितलं ना, कसं टॅकल केलं. ती इमोशनल आहे, घरच्यांसाठी काहीही करेल आणि बरोबर तिला इमोशनल टॉर्चर केलं, हँडल केलं तिला बरोबर. वा वा वा. पण तुम्हाला असं खरंच वाटतंय की या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या सावलीवर होईल म्हणून? का नाही होणार. आणि तारा, ती इतकी वर्ष तुझी असिस्टंट होती ना, मग तू इतक्या वर्षात तिला ओळखू शकली नाहीस. आणि तसंही या राजकुमारच्या बोलण्याने त्या मूर्ख मुलीच्या मनात राजकुमारविषयी सॉफ्ट कॉर्नर क्रिएट झाला असेल. तसंही तो म्हणाला होता मी लवकरच घरी येईन परत म्हणून. एक मिनिट, याचा अर्थ तुम्ही राजकुमार दादाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात? तुला काय करायचंय? हां, माइंड युअर ओन बिझनेस. यात लक्ष नाही घालायचं. राजकुमारने ह्या घरात यायची तयारी केलेली दिसतीये. आता आपण पण आपला गेम प्लॅन रेडी ठेवायला हवा. मजा येणार आहे. पण हे आपण बोलतोय बहिणी, मग आमचं काय? त्यांना त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. घरात घ्यायचं तर लांबचीच गोष्ट. लहान आहेस तारा तू, आणि या घरात तर आहेसच. कोणतीही गोष्ट परमनंट नसते. काळ, वेळ, परिस्थिती कायम बदलत असते आणि त्यानुसार माणूस पण बदलत जातो. आता हे सगळे घडलेले बदल, हे सगळे चेंजेस आपण आपल्या बाजूने कसे वळवू शकतो याच्याकडे लक्ष द्या. तू है मेरी किरण, तू है मेरी किरण. वा, असं परफेक्ट आहे ना माप. माझ्या टेराला पण जमलं नसतं, पण किरणला जमलंय. किरण, थँक्यू. किरण, थँक्यू. तिला फोन करून सांग मग. ठीक आहे, मी लाव फोन. बबलू, शर्ट कोणी दिलं तुला? किरण. थँक्यू म्हणालास तिला? अरे तिच्यासमोर तुझी बोलती बंद होते आणि इथे आरशासमोर हिरो म्हणतोस. चल. तेच होतं ना, ती समोर असली ना की गळपडायला होतं, आणि समोर नसली की तिच्या आठवणीत असा हिरो बनून जातो. किरण. अरे बापरे, हे जरा डेंजर आहे. तुला ते तर नाही झालं ना? ते म्हणजे खतरनाक असतं काय? खूप खतरनाक असतं ते. अरे भली भली माणसं बर्बाद झाली त्याच्यात, पण काही काही माणसांचं चांगलंही झालंय. म्हणजे कशाबद्दल बोलतोय? प्रेमाबद्दल बोलतोय मी. आता ही प्रेमा कोण? तुझी मावशी. माझी मावशी? बबल्या,